नमस्कार मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये कर्मचाऱ्याच्या असलेल्या समस्येच्या संदर्भात आपल्याला विचार करावायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या अधिकारी आणि पदाधिकारी यांचे जे काही वादाची कारणे आपण पाहिली, अगदी त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर कर्मचारी वर्गाच्या अनेक प्रकारच्या समस्या असतात. त्या समस्येची सुद्धा या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. कारण या परीक्षेमध्ये 5 मार्काला हमखास ठेवण्यात आलेला आहे. तेव्हा या काय असतात कर्मचाऱ्याच्या समस्या? मग या समस्येचं या ठिकाणी उहापोह करत असताना की प्रशासकीय संघटनेत कर्मचारी वर्ग हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारे मानला जातो. प्रशासकीय संघटना ही राष्ट्र, राज्य अथवा स्थानिक स्वराज्य संस्था अशा कोणत्याही स्तरावर असो, तिचे यश आणि अपयश हे कर्मचारी वर्गावरच अवलंबून असते. याचे कारण लोकशाही शासन व्यवस्थेत ध्येय धोरण निश्चित करण्याचे कार्य शासनकर्ता वर्ग करीत असला तरी त्या धोरणासंबंधीची आवश्यक ती माहिती केवळ कर्मचारी वर्गच देत असतो. आता कर्मचारी वर्ग का देत असतो? तर शासनकर्ते हे केवळ 5 वर्षासाठी आलेले असतात आणि 5 वर्षाच्या नंतर दुसऱ्या वेळेस तो शासनकर्ता त्या ठिकाणी येईलच याची शाश्वती नसते. परंतु या ठिकाणी जे काही कर्मचारी वर्ग आहेत, जे सनदी सेवक आहेत, हे परमनंट असल्यामुळे त्यांना त्याच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात असलेल्या सर्व गोष्टीची माहिती आणि आवश्यकता वाटल्यास त्या धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करावायची या संबंधीची सर्व माहिती असते. एवढेच नाही तर ध्येय धोरणाची अंमलबजावणी करण्याचे कार्यही प्रशासकीय कर्मचारी वर्गालाच करावे लागते. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कर्मचारी वर्गाची गुणवत्ता व कार्यक्षमता अप्रतिम असेल तर कुठल्याही समस्येची सोडवणूक ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. तसेच कल्याणकारी निर्णय घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेचा विकास घडवून आणून त्यामध्ये एक चांगल्या प्रकारची भर टाकण्याचा प्रयत्न ते करत असतात. परंतु दुर्दैवाने भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात समस्येवर असलेली ही जी कर्मचाऱ्याची समस्या आहे, ह्या समस्येच्या संदर्भात त्या कोणत्या समस्या आहेत, त्याची कोणती कारणं आहेत, ही कारणं आपल्याला या ठिकाणी बघावायची आहेत. पहिलं कारण आहे कर्मचाऱ्यांची भरती. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2 प्रकारचा कर्मचारी वर्ग असतो, वर्ग 1 आणि वर्ग 2. ज्याची भरती संघ लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे होते. दुसरा वर्ग 3 व 4 कर्मचारी वर्ग याची भरती जिल्हा निवड समितीकडून होत असते. वर्ग 1, वर्ग 2 ज्या कर्मचाऱ्याची नेमणूक राज्य शासन करते. वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्याची नेमणूक स्थानिक स्वराज्य संस्थेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी हा त्या ठिकाणी करत असतो.
या भरती प्रक्रियेत विविधता दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्याची भरती ही करण्यासाठी निश्चित अशा प्रकारची यंत्रणा त्या ठिकाणी नाही, ज्याद्वारे निपक्षपातीपणे गुणवत्तेच्या आधारे भरती ही करता येईल. दुसरं आहे कमी वेतन. आता स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्याचे वेतन केंद्र अथवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या तुलनेत खूपच कमी असते. त्यामुळे चांगला व गुणवत्ताधारक कर्मचारी वर्ग या संस्थेत काम करण्यास तयार नसतो. कर्मचाऱ्यांना जे वेतन व भत्ते मिळतात तेही नियमित वेळेवर मिळत नाहीत. यामुळे हे कर्मचारी आर्थिक गैरमार्गाचा अवलंब करतात किंवा पर्यायी व्यवसायाकडे वळतात. याचा परिणाम या संस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल पद्धतीने होत असतो. आता तिसरं आहे कर्मचाऱ्याची बढती. बढतीची संधी ही कर्मचाऱ्याला आपली गुणवत्ता व कार्यक्षमता विकसित करण्याची प्रेरणा देणारी असते. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना बढतीची संधी मोठ्या प्रमाणात असते. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मात्र ही संधी फारशी हे मिळत नाही. अनेक वर्ष एकाच पदावर कार्य करावे लागत असल्याने त्याचा परिणाम त्याच्या कार्यावर होतो. तसेच थोड्या बहुत ज्या काही बढतीच्या संधी असतात ते राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी करत असतात. चौथं आहे कर्मचाऱ्याचे प्रशिक्षण. त्यांना प्रशिक्षण कसं दिलं जावं की कर्मचाऱ्याची कार्यक्षमता विकसित करण्यासाठी प्रशिक्षण हा घटक अत्यंत आवश्यक असतो. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी चांगल्या प्रशिक्षकाचा व शिक्षण संस्थांचा अभाव दिसून येतो. त्या प्रशिक्षण संस्थेत पुरेशा सुविधांचा अभाव आहे. शिवाय प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या उदासीन दिसतात. याचा परिणाम कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेवर होत असतो. त्यानंतरचा आहे राजकीय हस्तक्षेप. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचारी वर्गाच्या दैनंदिन कार्यात स्थानिक राजकीय नेते मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत असतात. कर्मचाऱ्यावर नियमबाह्य कार्य करण्यासाठी त्याच्या हितचिंतकांना सवलती मिळवून देण्यासाठी हा राजकीय दबाव वाढत असताना दिसतो. कर्मचाऱ्यांच्या भरती असेल, बदली असेल, बढती असेल या प्रक्रियेत नेहमी हस्तक्षेप वाढत असल्यामुळे त्यांना निपक्षपातीपणे कार्य करता येणं हे त्या ठिकाणी शक्य होत नाही. राजकीय नेते पक्षीय आधारावर निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यावर दबाव आणत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. म्हणून हा एक खूप मोठी समस्या या ठिकाणी आपल्याला मांडता येईल. त्याच्यानंतरची 6वी समस्या आहे अपुरे कर्मचारी. की स्थानिक स्वराज्य संस्थेकडे विकासाच्या अनेक योजना सोपविलेल्या असतात, हे आपल्याला तर माहीतच आहे. शिवाय स्थानिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात असतात, परंतु कर्मचारी वर्ग त्या गरजेच्या मानाने, त्या विकासाच्या मानाने खूप कमी असतात. आणि नवीन कर्मचारी भरायला शासन लवकर का देत नाही, परवानगी देत नाही. एखादे पद निर्माण करण्यासाठी सरकारची मान्यता लागते. ती मिळविण्यास बराच काळ लागत असतो किंवा जात असतो. त्यामुळे वाढत्या जबाबदाऱ्याचा ताण
कमी करण्यावर या ठिकाणी भर दिला जातो. याचा परिणाम हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षमतेवर पडत असलेला दिसून येतो. मित्रांनो, 7वं जे काही समस्या आहे ती 7वी समस्या या ठिकाणी आपण बघूयात. आणि ही 7वी समस्या म्हणजे कर्मचारी संघटनाचा अभाव. कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी कर्तव्यदक्ष कर्मचारी संघटनाची गरज असते. केंद्र व राज्य सरकारच्या प्रशासनात अशा अनेक संघटना आहेत, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये याची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि ही एक मोठी समस्या या ठिकाणी भेडसावत असलेली दिसून येते. मित्रांनो, दुसरी आणि शेवटची 8वी जी काही समस्या आहे की सुरक्षिततेचा अभाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. कर्मचारी जेथे काम करतात तेथे त्याला नोकरीची सुरक्षितता हवी असते. केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना ती आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरक्षिततेचा अभाव दिसून येतो. कधी नोकरी जाईल याची शाश्वती नसते आणि टांगत्या तलवारीमुळे तो कर्मचारी आपल्या कामाकडे लक्ष देऊ शकत नाही. याचा परिणाम संस्थांच्या कार्यक्षमतेवर होत असतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, कर्मचारी समस्या सोडविण्यासाठी काही प्रकारच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनासुद्धा या ठिकाणी मांडणी करणं हे गरजेचं आहे. काय मांडणी करणार आता ह्याची? काय उपाय सुचवायचं? तर पहिला आपला उपाय या ठिकाणी सांगता येईल, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांची भरती ही निपक्षपातीपणे आणि गुणवत्तेच्या आधारे करण्यासाठी स्वतंत्र निवड अशा प्रकारचं प्राधिकरण त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरं आहे, कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक व पुरेशा सुविधा असणाऱ्या पुरेशा प्रशिक्षण संस्था या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. तिसरं आहे, बुद्धिमान कर्मचारी वर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेकडे आकर्षित होण्यासाठी चांगले वेतन व वेतनोत्तर सुविधा या ठिकाणी असणं किंवा त्यांना पुरविणं हे गरजेचं असतं. त्यानंतर आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत बदलीची संधी ही असावी लागते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांना आवश्यक तेवढा पुरेसा कर्मचारी वर्ग शासनाने उपलब्ध करून द्यावा. बरोबर आहे. नेक्स्ट, राज्य शासनातील कर्मचाऱ्याचे सर्व नियम हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना लागू असतात. नेक्स्ट काय आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वाढलेला राजकीय हस्तक्षेप जे आहे हा वाढलेला हस्तक्षेप त्या ठिकाणी थांबविणं हे गरजेचं असतं. हे एक महत्त्वाचं घटक या ठिकाणी हा दिसून येतो. त्यानंतर आहे 8वं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बढतीची पुरेशी संधी उपलब्ध करून दिली जावी हा एक मोठा घटक त्या ठिकाणी दिसून येतो. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्मचारी संघटना स्थापन करण्यास हा परवानगी देणं हे सुद्धा गरजेचं असतं. आणि शेवटचं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लाचलुचपत भ्रष्टाचार थांबविण्यासाठी कठोर अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेणं हे गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे हे एकूण 3 समस्या आपल्याला या कर्मचाऱ्याच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात सांगितलेल्या आहेत. शेवटची जी काही समस्या आहे ती समस्या आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात. आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भात असलेली जी काही समस्या आहे ती समस्या आपण उद्याच्या पिरियडमध्ये आपण या ठिकाणी घेऊयात.
आणि या ठिकाणी BA सेकंड इयर आणि थर्ड इयर या दोन्ही वर्गाचा एकच सिलेबस असल्यामुळे दोन्हींना हे या ठिकाणी त्याचं वाचन करणं हे गरजेचं आहे. म्हणून या सर्व गोष्टीचा या ठिकाणी व्यापक दृष्टिकोनातून अभ्यासही करणं गरजेचं आहे. नेहमी वाचत राहा, नेहमी ऐकत राहा. वाचत राहण्यापेक्षा तुम्ही ऐकत राहा. जेवढे तुम्ही ऐकत राहाल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा हा होणार आहे. आणि याच्यामध्ये MCQ जरी परीक्षा झाल्या तर याच्यामध्ये बरेच MCQ ही दडलेले आहेत. तेव्हा ज्यावेळेस तुम्ही ऐकत असताल त्यावेळेस तुमच्या कानामध्ये जो ब्लूटूथ आहे हा ब्लूटूथ तुम्ही हे ब्लूटूथ ठेवा आणि ब्लूटूथच्या माध्यमानं एक मन एकाग्र करून जे तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असे शब्द वाटतात ते आपण आपल्या नोटबुकमध्ये त्या ठिकाणी टिप्पणी करणं हे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी कर्मचारी वर्गाची जी काही समस्या आहे ही कर्मचारी वर्गाची समस्या या ठिकाणी संपते आणि नेक्स्ट जी काही भ्रष्टाचारासंबंधीची समस्या आहे ती आपण उद्याच्या पिरियडमध्ये घेऊयात. धन्यवाद. आपण इथे थांबूयात.